हॅलो फ्रेंड्स, ग्रो अप इन्स्टिट्यूटमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे. लास्ट लेक्चरमध्ये ॲप्लाइड मॅथमॅटिक्समध्ये म्हणजेच की M2मध्ये आपण कंपोजिट फंक्शनचे न्यूमरिकल आपण बघितले होते. कंपोजिट फंक्शनवरचे आपण न्यूमरिकल बघितले होते. आता आजचा आपला टॉपिक आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ इम्प्लिसिट फंक्शन. डेरिव्हेटिव्ह ऑफ इम्प्लिसिट फंक्शन. बघा, सर्वात पहिले आपल्याला माहिती पाहिजे की इम्प्लिसिट फंक्शन म्हणजे काय असतं ते. इम्प्लिसिट फंक्शन म्हणजे काय हे आपल्याला माहिती पाहिजे. आत्तापर्यंत आपण जे यूज करत होतो, ज्याचा डेरिव्हेटिव्ह आपण फाइंड आउट करत होतो, अशा प्रकारे आपल्याला दिलेलं असायचं वाय इज अ फंक्शन ऑफ एक्स या टाईपमध्ये. म्हणजे आपण वायला एक्सप्रेस करायचो इन टर्म्स ऑफ एक्स. बरोबर, वायला आपण एक्सप्रेस करायचो इन टर्म्स ऑफ एक्स. किंवा मग आपण असं सुद्धा करू शकत होतो की एक्स इज अ फंक्शन ऑफ वाय. या टाईपमध्ये सुद्धा एक्स इज अ फंक्शन ऑफ वाय, एक्सला आपण एक्सप्रेस करू शकतो वाय या टर्ममध्ये. या फंक्शनला जे आपण आत्तापर्यंत यूज केलं त्याला म्हणतो आपण एक्सप्लिसिट फंक्शन. याला म्हणतो आपण एक्सप्लिसिट फंक्शन. आणि जे इम्प्लिसिट फंक्शन आहे, इम्प्लिसिट फंक्शन म्हणजे काय, दोन्ही पण मिक्स असणार. म्हणजे फंक्शन ऑफ एक्स कॉमा वाय इज इक्वल टू एखादी कॉन्स्टंट व्हॅल्यू सपोज 0. तर या टाईपचं असं आपलं इम्प्लिसिट फंक्शन. म्हणजे आपण सेपरेटली एक्सला वायमध्ये किंवा वायला एक्समध्ये एक्सप्रेस नाही करू शकत. दोन्ही पण कशा असणार, सोबत असणार, मिक्स असणार. आणि इथं आपण म्हणू शकतो की वाय इज अ इम्प्लिसिट फंक्शन ऑफ एक्स किंवा एक्स इज अन इम्प्लिसिट फंक्शन ऑफ वाय. या टाईपमध्ये आपण याला म्हणू शकतो. याला म्हणतो आपण इम्प्लिसिट फंक्शन. ह्याचं डेरिव्हेटिव्ह कशा प्रकारे फाइंड आउट करायचे ते आपण या लेक्चरमध्ये बघणार आहे. तर बघा, सर्वात पहिले आपल्याला बेसिक गोष्ट माहिती पाहिजे की आता इथे काय मिक्सिंग आहे एक्स आणि वायची. म्हणजे इम्प्लिसिट फंक्शन आहे, एक्स आणि वाय आपल्याला सोबत दिसणार. जसं की एक्झाम्पल आपण म्हणू शकतो एक्स क्यूब प्लस वाय क्यूब प्लस 3xy इक्वल टू 0 या टाईपमध्ये. म्हणजे असं काही आपल्याला दिसत नाही की वायला आपण एक्सच्या फंक्शनमध्ये दाखवलेलं आहे किंवा एक्सला आपण वायच्या फंक्शनमध्ये, असं काही दिसत नाही. इथं काय दिसते, दोघं पण कसे मिक्सिंगमध्ये आहे. म्हणजे एक्सला आणि वायला आपण सेपरेट नाही काढू शकत. सेपरेट आपण याला लिहू नाही शकत एक्सला वायच्या फंक्शनमध्ये किंवा वायला एक्सच्या फंक्शनमध्ये. याला म्हणतो आपण इम्प्लिसिट फंक्शन. अशा टाईपचं आपल्याला डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करता येतं. एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपल्याकडं फॉर्म्युले फक्त आणि फक्त डेरिव्हेटिव्ह ऑफ विथ रिस्पेक्ट टू एक्स आपण घेत असतो. डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेस टू एन सपोज हा फॉर्म्युला आहे. तर एक्ससाठीच आपल्याकडं फॉर्म्युले आहेत. आपण जे स्टार्टिंगला फॉर्म्युले दिले होते एक्ससाठीच आपण लिहिले होते. सगळीकडे साईन एक्स, कॉस एक्स, टॅन एक्स या टाईमात सगळीकडे एक्सचा व्हेरिएबल प्रेझेंट होता. आणि विथ रिस्पेक्ट टू आपण एक्सच घेत होतो. एक्स रेस टू एनचा डेरिव्हेटिव्ह होतो एन एक्स रेस टू एन मायनस 1. जसं की दुसरा फॉर्म्युला आपण बघू शकतो डेरिव्हेटिव्ह ऑफ ए रेस टू एक्स. ए रेस टू एक्स इथे सुद्धा एक्स आहे. ए रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह ए रेस टू एक्स इंटू लॉग ए या टाईपमध्ये आपण घेतलं होतं. त्यानंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ सपोज साईन एक्स, एखादा ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन बघू, साईन एक्सचा डेरिव्हेटिव्ह आपण कॉस एक्स असा घेतलेला आहे. या टाईपमध्ये आपण घेत होतो डेरिव्हेटिव्ह. परंतु आपण कंपोजिट फंक्शनमध्ये बघितलं की एक्सच्या जागेवरती दुसरं काहीतरी प्रेझेंट असायचं, एखादं फंक्शन ऑफ एक्स दिलेलं असायचं, तर त्याच्या डेरिव्हेटिव्हने सुद्धा आपण मल्टिप्लाय करायचो. म्हणजे एक्सच्या जागेवर जे कोणी आलं असेल दुसरं स्टँडर्ड फॉर्म्युले सोडून एक्सच्या जागेवरती दुसरं कोणी आलं असेल त्याच्या डेरिव्हेटिव्हने आपण शेवटी मल्टिप्लाय करतो. सिमिलरली आता आपलं इथं वाय दिसणार आहे. इथं काय दिसणार आहे आपल्याला वाय, त्याला आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्सचे फॉर्म्युले जे आहेत त्यांनीच आपण सॉल्व करणार आहे. सपोज जसं की आता डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्सच आपल्याला घ्यायचं आहे, परंतु आपल्याला दिलेलं आहे वाय रेस टू एन. आपल्याला दिलेलं आहे वाय रेस टू एन. तर सिमिलर फॉर्म्युला आपण अप्लाय करणार जो एक्स रेस टू एनसाठी, सेम फॉर्म्युला वाय रेस टू एनसाठी अप्लाय करणार एन वाय रेस टू एन मायनस 1. परंतु वायच्या डेरिव्हेटिव्हनी शेवटी मल्टिप्लाय करणार. म्हणजे डी वाय बाय डी एक्सनी आपण शेवटी मल्टिप्लाय करणार. जिथं वायचा डेरिव्हेटिव्ह आपण घेणार, वायचा डेरिव्हेटिव्ह आपण जिथे घेणार तेव्हा त्याच्या डेरिव्हेटिव्हने आपण इथे शेवटी मल्टिप्लाय करणार. जसं की सपोज डेरिव्हेटिव्ह ऑफ साईन वाय आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर आपल्याकडे साईन वायसाठी फॉर्म्युला नाही, साईन एक्ससाठी फॉर्म्युला आहे. साईन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स होत असतो. म्हणजे साईन वायचा काय होणार, कॉस वाय. परंतु काय करणार शेवटी डी वाय बाय डी एक्सनी मल्टिप्लाय. बरोबर. सिमिलरली सपोज आपल्याला एखादा फाइंड आउट करायचा आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू वाय, डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर ई रेस टू वायचा डेरिव्हेटिव्ह तसंच राहणार ई रेस टू वाय, परंतु डेरिव्हेटिव्ह ऑफ वायने आपण शेवटी मल्टिप्लाय करणार.
ही एक बेसिक गोष्ट इथे लक्षात ठेवायची आहे. चला फर्स्ट न्यूमेरिकल सॉल्व करू आपण. फाइंड dy बाय dx. dy बाय dx आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. इक्वेशन दिलेलं आहे इफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल टू 25. आपल्याला इक्वेशन दिलेलं आहे एक्स स्क्वेअर dy बाय dx आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल टू 25 ही प्रॉब्लेम आपल्याला दिलेलं आहे. आपण काय करणार, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. डेरिव्हेटिव्ह आपण घेत असतो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. बघा आपण काय करणार, दोन्ही साईडला डी बाय डी एक्स अप्लाय करणार. डेरिव्हेटिव्ह दोन्ही साईडला अप्लाय करणार. डी बाय डी एक्स एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल टू डी बाय डी एक्स ऑफ 25. डी बाय डी एक्स ऑफ 25. आता मला सांगा डेरिव्हेटिव्ह ऑफ 25 काय असणार आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट नंबर एक्स प्रेझेंट असला पाहिजे होता. एक्स प्रेझेंट नाही म्हणजे कॉन्स्टंट असतो. कॉन्स्टंट टर्मचा डेरिव्हेटिव्ह 0 घेत असतो. एक्स किंवा वाय आपल्याला इथे प्रेझेंट पाहिजे. इम्प्लिसिट फंक्शन आहे म्हणून एक्स किंवा वायचा आपण डेरिव्हेटिव्ह घेऊ शकतो. बाकी सगळे आपल्यासाठी कॉन्स्टंट राहते. डेरिव्हेटिव्ह दोन्ही टर्मसाठी आपण सेपरेट करणार इथे, म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर ॲडिशनचा रूल प्लस साईन आहे म्हणून दोघांसाठी सेपरेट लिहिणार. डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू एक्स इज इक्वल टू 0. आता कोणता फॉर्म्युला दिसतो आपल्याला, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेस टू एन सारखा फॉर्म्युला दिसतोय. काय असणार, एन एक्स रेस टू एन मायनस 1. एनची व्हॅल्यू इथे आपल्याला 2 दिसतीये. देअरफॉर आपल्याला डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर होणार 2 एक्स रेस टू 2 मायनस 1 प्लस वाय स्क्वेअरसाठी पण सेम फॉर्म्युला विथ रिस्पेक्ट टू एक्स सारखाच आहे. सेम फॉर्म्युला अप्लाय करायचा 2 वाय रेस टू 2 मायनस 1 एन वाय रेस टू एन मायनस 1. फक्त वायच्या डेरिव्हेटिव्हने शेवटी मल्टिप्लाय करायचं वायचा डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर इक्वल टू 0. आता बघा आपल्याला तर डी वाय बाय डी एक्स फाइंड आउट करायचं आहे. आपल्याला काय इक्वेशन भेटलं एकदा चेक करा. 2x प्लस 2y, कारण की 2 मायनस 1 जे वरचं होतं ते काय झालं 1 झालं, इंटू डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू 0. आता बघा डी वाय बाय डी एक्स फाइंड करण्यासाठी आपल्याला बाकी सगळं राईट हँड साईडला घेऊन जावं लागणार. तर 2x आपण राईट हँड साईडला घेऊन जाऊ तर तेव्हा काय होऊन जाणार, ते मायनसमध्ये होऊन जाणार. म्हणजे 2y डी वाय बाय डी एक्स प्लसमध्ये, तसंच लेफ्ट साईडला ए प्लस साईन तिकडं जाऊन काय झालं मायनस 2x झालं. बरोबर, ॲडिशनचं आपण सबट्रॅक्शनमध्ये टाकलं. आता इथे 2y सुद्धा काय आहे, 2y काय आहे मल्टिप्लिकेशनमध्ये. याला कुठं टाकणार आपण डिव्हिजनमध्ये. देअरफॉर डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू मायनस 2x डिवायडेड बाय 2y. मल्टिप्लिकेशनमध्ये तो डिव्हिजनमध्ये आलं, 2 2 गेट कॅन्सल. देअरफॉर फायनल आन्सर डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू मायनस एक्स बाय वाय. मायनस एक्स बाय वाय हे आलं आपलं फायनल आन्सर. बघा नेक्स्ट क्वेश्चन सेकंड. इफ e raised to x plus e raised to y is equal to 0. is equal to 0. Find dy by dx. dy by dx आपल्याला इथे फाइंड आउट करायचं. तर बघा कशा प्रकारे येणार, आपल्याला माहिती आहे इक्वेशन काय दिलेलं आहे, e raised to x plus e raised to y is equal to 0. आपण काय करत असतो, दोन्ही साईडला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. दोन्ही साईडला आपण डेरिव्हेटिव्ह घेणार डी बाय डी एक्स. आता बघा इथे सुद्धा काय ई रेस टू एक्स प्लस ई रेस टू वाय इक्वल टू या साईडला 0 दिलेलं आहे. आता जेव्हा पण आपण डेरिव्हेटिव्ह घेणार आपल्याला माहिती आहे कॉन्स्टंट टर्मचा डेरिव्हेटिव्ह काय होत असतो, या साईडला कॉन्स्टंट टर्मचा डेरिव्हेटिव्ह नेहमी 0च होणार. डेरिव्हेटिव्ह ऑफ 0च असणार. आणि दुसरं म्हणजे इथे ई रेस टू एक्स आहे, एक्स प्रेझेंट आहे म्हणजे ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्सच असणार. ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्सच असणार. बरोबर, दोन्ही साईडला आपण पहिले डेरिव्हेटिव्ह अप्लाय करू. ई रेस टू एक्स प्लस ई रेस टू वाय इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ 0. आपल्याला माहिती ही टर्म काय असणार आहे, 0च होऊन जाणार आहे. डेरिव्हेटिव्ह दोघांसाठी सेपरेट केला. डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू एक्स प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू वाय इज इक्वल टू 0. आपल्याला माहिती आहे ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्सच होतो प्लस ई रेस टू वायचा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू वायच होतो. पण वाय आल्यामुळे आपण काय करणार, डी वाय बाय डी एक्सने आपण त्याला मल्टिप्लाय करणार इक्वेट टू 0.
सिमिलर टाईप ई रेस टू एक्स तिकडं गेलं मायनसमध्ये चाललं जाणार, म्हणजेच आपल्याला काय भेटणार बघा, ई रेस टू वाय डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू मायनस ई रेस टू एक्स, आणि ई रेस टू वाय मल्टिप्लिकेशनमध्ये तिकडं जाऊन इज इक्वल टूच्या डिवाईडमध्ये चाललं जाणार ते, म्हणजे आपल्याला फायनल आन्सर भेटतं डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू मायनस टाईम ई रेस टू एक्स डिवायडेड बाय ई रेस टू वाय, ई रेस टू एक्स डिवायडेड बाय ई रेस टू वाय, पण कसं मायनसमध्ये, कसं येणार आहे मायनसमध्ये. नेक्स्ट प्रॉब्लेम 3 नंबरचा प्रॉब्लेम बघा काय दिलेलं आहे, इफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल टू एक्स इंटू वाय, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल टू एक्स इंटू वाय, फाइंड डी वाय बाय डी एक्स, फाइंड डी वाय बाय डी एक्स. परत एकदा बघा, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल टू एक्स इंटू वाय या टाईपचं आपल्याला एक इक्वेशन दिलेलं आहे. आपण सगळ्यात पहिली स्टेप काय करतो, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स करतो, दोन्ही साईडला आपण डेरिव्हेटिव्ह घेणार, डी बाय डी एक्स ब्रॅकेटमध्ये एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल टू डी बाय डी एक्स एक्स इंटू वाय. आता बघा आपण इथे काय म्हटलेलं आहे, इम्प्लिसिट फंक्शन असल्यामुळे एक्स सोबत पण आपण डेरिव्हेटिव्ह घेतोय, वाय सोबत पण आपण वायचा पण आपण डेरिव्हेटिव्ह घेतोय विथ रिस्पेक्ट टू एक्स नाही, म्हणून दोघांसाठी आपण डेरिव्हेटिव्ह घेत असल्यामुळे दुसरी एखादी गोष्ट कॉन्स्टंट आपण म्हणू नाही शकत. इथं आपल्याला वायचा सुद्धा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे आणि एक्सचा सुद्धा घ्यायचा आहे, म्हणजे एक्स आणि वाय प्रेझेंट असेल तर ते दोन्ही पण आपले फंक्शन असणार आहे डेरिव्हेटिव्हसाठी, म्हणून आपण याला म्हणणार इथे आता मल्टिप्लिकेशन रूल इथे यूज करू, यू इंटू व्हीचा. राईट हँड साईडला मल्टिप्लिकेशन रूल, लेफ्ट हँड साईडला आपल्याला दिसतं की ॲडिशनचं साईन आहे, म्हणून डेरिव्हेटिव्ह दोघांसाठी सेपरेट करणार. तर बघा डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय स्क्वेअर इज इक्वल टू यू इंटू व्हीचा रूल यूज करा. यू इंटू व्हीचा रूल काय आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ यू इंटू व्ही, यू म्हणजे एक्स डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही प्लस व्ही तसंच म्हणजे सेकंड टर्म तसंच फर्स्ट टर्मचा डेरिव्हेटिव्ह ऑफ यू. आता आपण डेरिव्हेटिव्ह घेऊ शकतो बघा, एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह किती होत असतो, एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह होत असतो 2x, एक्स रेस टू एनचा डेरिव्हेटिव्ह एन एक्स रेस टू एन मायनस 1 प्लस सिमिलरली वाय स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय होणार 2y, वाय असल्यामुळे आपण डी वाय बाय डी एक्सने इथे मल्टिप्लाय करू, डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू एक्स तसंच ही वरची व्हॅल्यू एक्स तसंच, आपल्याला माहिती आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय काय असतो डी वाय बाय डी एक्स, जशा तसं आपण लिहित असतो डी वाय बाय डी एक्स प्लस ही वायची टर्म तशीच. आता एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती होत असतो 1, एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती असतो 1. आता आपल्याला इथून काय फाइंड आउट करायचं आहे, डी वाय बाय डी एक्स कॅल्क्युलेट करायचं आहे, म्हणून आपण काय म्हणणार की बघा इकडे सुद्धा डी वाय बाय डी एक्स आहे प्रेझेंट, इकडे सुद्धा डी वाय बाय डी एक्स प्रेझेंट आहे. आपल्याला कॉमन काढण्यासाठी डी वाय बाय डी एक्स फाइंड आउट करण्यासाठी ते एका साईडला घेऊन यावं लागणार, म्हणून आपण काय करतो एक्स इंटू डी वाय बाय डी एक्स इकडे पुट करणार, म्हणजे मायनसमध्ये चाललं जाणार, ते इकडं राईट साईडला प्लस आहे, इकडे जाऊन मायनस होणार, आणि 2x टर्म आपण इज इक्वल टूच्या तिकडे टाकून देऊ, म्हणजे -2x होऊन जाणार बरोबर. या टाईपमध्ये बघा राईट लेफ्ट साईडला 2y डी वाय बाय डी एक्स प्रेझेंट आहे, आणि ही जी टर्म आहे एक्स डी वाय बाय डी एक्स ती मायनसमध्ये चाललं जाणार, एक्स डी वाय बाय डी एक्स इक्वल टू राईट साईडला y प्रेझेंट आहे, आणि ही जी 2x तिकडे टाकली आपण -2x होऊन जाणार. आता जर आपण याच्यामधून डी वाय बाय डी एक्स इथून कॉमन काढला, डी वाय बाय डी एक्स आपण कॉमन फाइंड आउट केला, डी वाय बाय डी एक्स ब्रॅकेटमध्ये काय उरलं वरची टर्म 2y मायनस एक्स, 2y मायनस एक्स इक्वल टू राईट हँड साईडला y मायनस 2x तसंच, देअरफॉर डी वाय बाय डी एक्स इक्वल टू y मायनस 2x, y मायनस 2x डिवायडेड बाय 2y मायनस एक्स, y मायनस 2x डिवायडेड बाय 2y मायनस एक्स. एकदम इम्पॉर्टंट आहे हे बघा, MCQ मध्ये सुद्धा या टाईपचं एक्झाम्पल विचारलं जाऊ शकतं. नेक्स्ट प्रॉब्लेम 4th नंबर, इफ x रेस टू 1/2 प्लस y रेस टू 1/2 इज इक्वल टू a रेस टू 1/2, फाइंड
dy बाय डी एक्स. फाईंड dy बाय डी एक्स. बघा जे सिम्पल न्यूमेरिकल आहेत, सिम्पल इझिली लवकर सॉल्व होणारे या टाईपचेच एक्झाम्पल आपल्याला फायनल एक्झाममध्ये MCQमध्ये विचारले जाऊ शकतात. MCQमध्ये सिम्पल जे लवकर सॉल्व होऊ शकतात. म्हणजे जे आपण घेतोय सध्या हे सगळे इझी टाईपचे न्यूमेरिकल आहे, जास्त हार्ड पण नाही, जास्त लेंदी पण नाही, लवकर सॉल्व होणारे न्यूमेरिकल्स आहेत, म्हणून हे MCQमध्ये जास्त करून विचारले जाणार. बघा आता सगळ्यात पहिली गोष्ट रेस टू 1/2 असेल, ब्रॅकेट रेस टू 1/2 किंवा रेस टू 1/2 असेल तर त्याला आपण अंडर रूट असं लिहू शकतो. 1/2चं मिनिंग असतं अंडर रूट. 1/2चं काय मिनिंग असतं? अंडर रूट आपण त्याला घेऊ शकतो. म्हणजेच आपण याला रूट एक्स प्लस रूट वाय, याला रूट वाय इक्वल टू याला रूट ए, याला रूट ए या टाईपमध्ये आपण लिहू शकतो. या आता डेरिव्हेटिव्ह डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. बघा दोन्ही साईडला आपण काय करणार, डी बाय डी एक्स. ॲडिशन रूल आहे म्हणून दोघांना सेपरेट लिहितो. डी बाय डी एक्स ऑफ रूट एक्स प्लस डी बाय डी एक्स ऑफ रूट वाय इज इक्वल टू डी बाय डी एक्स ऑफ रूट ए. सर्वांसाठी आपण सेपरेट लिहिलं. आपल्याला माहीत आहे राईट साईडला काय आहे, एक्स आणि वाय प्रेझेंट आहे का नाही, म्हणजे हा झाला कॉन्स्टंट, रूट आहे झाला कॉन्स्टंट. कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 असतो. रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो बघा, रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट एक्स प्लस सिमिलरली रूट वायचा डेरिव्हेटिव्ह काय होणार 1/2 रूट वाय, परंतु डी वाय बाय डी एक्स नाही ते मल्टिप्लाय करावं लागणार. वाय प्रेझेंट असल्यामुळे डी वाय बाय डी एक्स नाही ते मल्टिप्लाय करावं लागणार इक्वल टू 0. आता आपल्याला डी वाय बाय डी एक्स फाइंड आउट करायचं आहे, तर ही जी काही टर्म आहे ही तिकडं जाणार मायनसमध्ये, कारण की इकडं ॲडिशनमध्ये आहे, म्हणून 1/2 रूट वाय इंटू डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू -1/2 रूट एक्स, -1/2 रूट एक्स. आणि डी वाय बाय डी एक्स फाइंड आउट करायचं आहे. 2 रूट वाय इकडे डिव्हिजनमध्ये, इकडे जाऊन वरती मल्टिप्लिकेशनमध्ये जाणार, म्हणून आपल्याला फायनल आन्सर भेटतं. देअरफॉर डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू -2 रूट वाय डिव्हिजनचं वर आलं मल्टिप्लिकेशनमध्ये आणि डिवाइडमध्ये 2 रूट एक्स, तसंच 2 कॅन्सल. देअरफॉर फायनल आन्सर डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू मायनस टाइम्स रूट वाय बाय रूट एक्स, रूट वाय बाय रूट एक्स. हे असेल आपलं फायनल आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन, फाइंड dy by dx if x cube plus xy square is equal to y cube plus yx square. आता जर आपण याला नीट ऑब्झर्व केलं व्यवस्थित, आपल्याला इथं काय दिसतंय की इथे सुद्धा x आहे, इथे सुद्धा x आहे, आपण एक x कॉमन काढू शकतो. इथे सुद्धा y आहे, इथे सुद्धा y आहे, आपण एक y कॉमन काढू शकतो. म्हणजे एक्स क्यूब आणि हा एक्सचा एक्स कॉमन काढला, एक्स क्यूबच्या जागेवर एक्स स्क्वेअर उरणार प्लस इथे फक्त वाय स्क्वेअर उरणार इक्वल टू. आता याच्यामध्ये सुद्धा बघा y आपण कॉमन काढू राईट साईडला, तर क्यूबच्या जागेवर स्क्वेअर उरलं, एक वाय कमी केला आपण, एक्स स्क्वेअर उरलं. बघा लेफ्ट हँड साईडला एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर, राईट हँड साईडला वाय स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर, दोन्ही पण सारखे ब्रॅकेट आहेत, ते काय होणार कॅन्सल होणार. देअरफॉर आपल्याला काय भेटलं, एक्स इज इक्वल टू वाय, किंवा आपण म्हणू शकतो वाय इज इक्वल टू एक्स. म्हणजे जे क्वेश्चन दिलं होतं तिथंच आपण थोडंफार चेंजेस केले आणि हे इक्वेशन आपल्याला भेटलं. आता आपण डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स आपण फाइंड आउट करणार. वायचा डेरिव्हेटिव्ह होतो डी वाय बाय डी एक्स आणि एक्सचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला घ्यायचा आहे, बरोबर. दोन्ही साईडला आपण डी बाय डी एक्स अप्लाय केलं. एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती होत असतो आपल्याला माहिती आहे, 1 होत असतो, म्हणून डी वाय बाय डी एक्स इक्वल टू 1. हे आलं याचं ॲन्सर, हे आलं या टाईपच्या क्वेश्चनचं ॲन्सर. हे होते आपले इम्प्लिसिट फंक्शनवरचे काही न्यूमेरिकल. हा आपला फर्स्ट पार्ट आहे इम्प्लिसिट फंक्शनचा. सेकंड पार्टमध्ये आपण अजून याच्यावरचे थोडेसे ॲडव्हान्स टाईपचे प्रॉब्लेम बघणार आहे. तर अजून व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येत राहील. आणि जे मागचे व्हिडिओ आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही ते मागील व्हिडिओ बघू शकता. थँक्यू.